बोला की कुठेराम. अण्णा कुठं आहे? हाय की बसली घरी. काय तुम्हाला अक्क बिकल काय आहे का नाही? काय काम आमचं काय बघायचं आहे का नाही? मूर्ख कुठला? मूर्ख कुठला? मी लय वैतागलोय बघा. अण्णा सांगतो मला वडील असलं तरी पण मला मागपुढं बघणार नाही. कडा 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 कान पडत लावीन नाही तर मी फास घेऊन मरीन बघा सांगतो तुम्हाला. तुला लगा काय आज झालंय काय? काय झालं काय माझं वय झालं आता 40. लगीन केव्हा करायचं आहे? अरे लगीन कावा करायचं म्हणजे? मला काय सांगू नका अण्णा बघा. मग तू काय करू नका. मी सांगतो तेवढं बघा. पोरगी बघा तेवढी. लगा हो लगा ही माझी पिकली पाग. आता माझं ती कुशी उपते का बघ बरं येतं काय लागा मग ते बाबा की तोंडात का ही शान घालते की लगा गोटूराम. तुला काय सांगू त्या मागच्या आळीची ती पुष्पा त्यावेळी जर का नाही माझ्या संग लग्न जर झालं असतं तर तुझी लगा आई झाली असती. लगा काय सुंदर होती म्हणजे. अहो अण्णा जरा लाजा जरा आबरू बिबरू आहे का नाही तुम्हाला? अहो तुमच्या लग्नाचं म्हणत नाही मी आता. अरे तसं नाही रे तुझं देखणे पण आलं असतं रे. अरे मग ते केलं तुला काय नको म्हणलं होतं का? मी केला तर मी अजून देखणं झालो असतं की माझी कोणी बी लगीन केलं असतं दिली असती पोरगी. अरे कसे बी ह्याला येऊन का नाही देखणं पण येतं बी. दिली असती पोरगी तुम्हाला सांगते तेवढं तुम्ही करत जावा. मग पोरगी बघा लग्नाला. लगापूर ह्या वयात तुला काय शोभते का लागा तुला? अहो अण्णा तुम्हाला नाही हो माझ्यासाठी पोरगी बघा. माझ्यासाठी लाज बीज आहे का नाही? काय चाललंय झेरडं मसनात एक पाय मसनात एक पाय जमिनीवर आहे तरी पण त्यातून लगीन बघा. तुम्हाला पोरगी बघा म्हणतोय. माझं वय झालं 40 आधी माझी पोरगी बघा. लगा एवढं चिडाय काय झालंय तुला पर? अहो ना चिडण्यामुळे तर 40 वर्षात आलोय. 40 वर्षापाशी आता बर 40 वर्षापर्यंत आला 40 ओलांड होईल तर. तुम्ही कसं लगीन केलं अण्णा हो 20व्या वर्षी? बर अरे पण हे बघ लक्षात ठेव तुला बघ अजून का नाही कुठं कमवत नाही. हा गावात बोंबलत फिरतोय. हा नाही तिथं का नाही नाटकं करत बसतोय. हा ती पोरगी कोण तुला द्यायला लागले यार? अहो अण्णा पण लगीन झाल्यावर त्या बायकोचं का मी प्रपंच करीन कशाला बोंबलत फिरतोय? कशाला का कुणाला ओचापत्या काढतोय? कशाला पावायला जातोय? कशाला कोया खेळतोय? लगीन तर माझं होऊ द्या मग बघतो माझा मी प्रपंच करतो. तुम्ही फक्त पोरगी बघा. अरे तुला 1 रुपया का नाही कमवायची अक्कल नाही. हा पोरगी बघा बघ लगा जरा का नाही बघ जे कसं करते तू काय करतोय बोंबलत फिरतोय लगा गावात सगळ्या. अहो हे लगीन नाही म्हणूनच बोंबलत फिरते हो. लगीन नाही म्हणून मग काय करू मी सांगा बरं दिवसभर बघू. घरात आलं का मला घरात थांबू वाटत नाही. लगा मूर्खा लग्न केलं तर तू कामाला सुद्धा जाणार नाहीस. बघा अण्णा मला मूर्खा म्हणा गाढवा म्हणा कुत्र्या म्हणा काय बी म्हणा पण पोरगी बघा लगीन लावा माझा. अण्णा माझं लगीन डिंचांग डिचांग. अण्णा लगीन डिंचांग डिचांग. ए तुझ्या मुस्काटीतच पुढे न लगा येड्या बिडा झाला का काय? आता तुझ्या डोक्यात का कोणी खूळ गाठलं रे? लग्न करा येईल की पण तुझं हवा पैसे कमव पहिलं. अण्णा कवा लगीन करून कवा पैसे कमवू? आता 40 वर्ष झालं. पैसे अजून 10 वर्ष कमवतो म्हणजे मी जातोय खालतं. अण्णा लगीन डिंचांग डिचांग डिंचांग डिचांग. अण्णा माझं लगीन करा. अरे बायकोला आणल्यावर तू काय देशील? डिंचांग डिचांगच देणार काय का? अण्णा तुम्हाला लाज वाटत नाही? अजून मी हसताय. मी फास घेऊन मरीन बघा सांगतो तुम्हाला. अरे फास घेऊन मिळाला तर उलट हवा तू का नाही लग्न केल्यावर जर तू फास घेतला तर त्याच्या त्या बिचारीच्या ह्याला फास नको. पहिल्यांदाच घे फास. अण्णा आता मी घरला येणार नाही. मी आता आत्महत्या करायला चाललोय. तुम्ही म्हातारपणी पाणी प्या नाहीतर उपाशी मारा. माझ्या बाजू काय चालत नाही बघा सांगतो तुम्हाला. आता तू सगळ्या गावाला मारशील आणि तू फास घ्यायचा. अरे तू डोकं पिडले गेला का? हा बघ तू कमवायला लागला मला आनंद आहे. मी लगेच तुला पोरगी बघतो. चाल आला का? तू पहिल्यांदा मी तुला सांगून दमलो. जरा शाळा शिक कुठं तर का नाही नोकरी मिळली असती. बघ सगळं काय जे झालं असतं सांगून थकलो तुला पण तू ऐकलं नाही. मग तुझ्या पायावर दगड मारून घेतला काय तर मी तर काय करू? अण्णा मी आता येत नसतो. लगीन केल्यावर येत नसतो. अण्णा लगीन डिंचांग डिचांग. अण्णा लगीन डिंचांग डिचांग. बसा बोंबलं तुम्ही मी जातो आता निघून. बसा पुन्हा येत नाही इकडं आता. मनाने इच्छित